नमस्कार. मी ऋषिकेश अरुण हेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटून आल्यानंतर औरंगजेबाच्या नजरेतून मिर्झा राजे जयसिंग आणि रामसिंह उतरला हे आपण मागच्या भागामध्ये पाहिले. त्यांना शिक्षा म्हणून रामसिंहाला दरबार बंद झाला, त्याची पूर्ण जहागीर आणि मनसब काढून घेण्यात आली आणि त्याला आग्रा सोडून जाण्यास बंदी करण्यात आली. मिर्झा राजांकडून सुद्धा दक्षिणेची सुभेदारी काढून घेण्यात आली आणि आपला पुत्र शहाजादा मुअज्जम याला दक्षिणेची सुभेदारी देऊन औरंगजेबाने मिर्झा राजांना परत दिल्लीकडे बोलवले. दिल्लीकडे प्रवास करत असतानाच बऱ्हाणपूरच्या जवळ मिर्झा राजांचा मृत्यू झाला हे आपण मागच्या भागात पाहिले. या भागामध्ये आपण इकडे स्वराज्यात महाराज आल्यानंतर काय झाले याची माहिती करून घेऊया आणि इकडे स्वराज्यात काय चालू होते ते जाणून घेऊया. महाराज सुटून आल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळ्या स्वराज्यात पसरली. गडांवरून तोफा दणाणू लागल्या. संपूर्ण महाराष्ट्रात मोठा आनंद साजरा झाला आणि देशाच्या विविध भागातून लोक या महापुरुषाचे दर्शन घेण्यासाठी, आपल्या राजाला पाहण्यासाठी राजगडावर धावले. यथावकाश शंभूराजे सुद्धा सुखरूप स्वराज्यात पोहोचले आणि शिवाजी महाराजांची योजना संपूर्ण झाली. शिवाजी महाराज पूर्ण 9 महिने स्वराज्याच्या बाहेर होते, पण त्यांच्या अनुपस्थितीत सर्व काही अशा प्रकारे व्यवस्थापित केले गेले होते जणू काही स्वतः शिवाजी महाराज उपस्थित आहेत आणि प्रत्येक गोष्टीसाठी मार्गदर्शन करीत आहेत. एकही माणूस त्याच्या कर्तव्यापासून विचलित झाला नाही, एकही माणूस गद्दार झाला नाही. प्रत्येकाने आपले काम असे केले की जणू काहीही अनुचित घडलेले नाहीये आणि महाराज देशाबाहेर असताना त्यांच्या अधिकाऱ्याने ज्या उत्कृष्ट पद्धतीने कारभार सांभाळला त्यांचे सर्वात मोठे असलेले शत्रू सुद्धा कौतुकच करतात. यावरून स्पष्ट होते की महाराजांनी आपल्या माणसांना प्रशासनाचे प्रशिक्षण कसे दिले होते आणि प्रशासनाची घडी किती व्यवस्थित बसवली होती. याच संदर्भातील एक नोंद कर्नल मेडोज टेलर यांनी लिहिलेल्या द मॅन्युअल ऑफ हिस्ट्री या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 347 वर आढळते. यामध्ये ते म्हणतात, कोणत्या ना कोणत्या प्रकारे मुसलमान शासकांच्या जुलमाखाली भरडत खितपत असलेले लोक सर्व काही गमावून बसले नाहीत आणि स्वतःच्या लोकांचा मुक्तिदाता म्हणून आपली कीर्ती आणि प्रतिष्ठा आधीच प्रस्थापित करणाऱ्या शिवाजीच्या सुटकेच्या दिवसाचे महाराष्ट्रातील सर्व लोकांनी तसेच संपूर्ण भारतातील सर्व छळ झालेल्या हिंदूंनी मुक्तीचा दिवस म्हणून स्वागत का केले जाऊ नये यात काहीही आश्चर्य नाही. आग्रा येथील तुरुंगवासापर्यंत तो होता जो फक्त दख्खनमध्ये ओळखला जात होता, परंतु त्याच्या तुरुंगवासानंतर तो संपूर्ण भारताचा प्रतिनिधी बनला. ज्याची सार्वत्रिक प्रतिष्ठा होती, त्याचे स्वतःचे राष्ट्र त्याला देवत्वाचा अवतार मानत होते. त्याने ज्ञान, धैर्य आणि धार्मिकतेचे उदाहरण ठेवले होते. एका अज्ञात लहान सरदारापासून तो दक्षिणेतील त्याच्या मालमत्ते व्यतिरिक्त पश्चिम भारतातील एका मोठ्या भागाचा सार्वभौम बनला होता. त्याने मोगल साम्राज्याच्या संपूर्ण शक्तीचा यशस्वीपणे सामना केला होता आणि आपल्या देशवासियांना अचानक घातक हालचालींमध्ये यशाचे रहस्यही शिकवले. जे अफजुल खान आणि विजापूरच्या सैन्याच्या नाशात मुसलमान सत्तेवर झालेल्या पहिल्या प्रहारापासून 100 वर्षात त्यांच्या
साम्राज्याचा संपूर्ण नाश करण्यापर्यंत साठीचे होते. किती सुंदर आणि चपखल नोंद आहे. खरोखरच महाराज आपल्या अफाट कामगिरीमुळे संपूर्ण भारतीयांच्या अस्मितेशी जोडले गेले होते. ते एक राष्ट्रीय नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. संपूर्ण भारतातील जनता त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत होती. महाराजांनी आपल्या माणसांना दिलेल्या स्वातंत्र्याच्या या मंत्रामुळे पुढे मोगली साम्राज्य ध्वस्त झाले आणि मराठा साम्राज्याचा उदय झाला. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.